मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि आपण लेसन नंबर 44 इथे आता बघतो आहोत. हा लेसन जो आहे पार्ट्स ऑफ स्पीचच्या अंडर आहे आणि याचं टायटल आहे प्रेपोजिशन्स ऑफ मॅनर इन्स्ट्रुमेंट ऑर एजंट. म्हणजे जे काही प्रेपोजिशन्स आहेत आपण त्याचा उपयोग एखाद्या गोष्टीचा मॅनर म्हणजे पद्धत, इन्स्ट्रुमेंट किंवा एजंट म्हणून कसा करतो ते आपण इथे बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया प्रेपोजिशन्स ऑफ मॅनर, इन्स्ट्रुमेंट आणि एजंट या सगळ्यांचे मीनिंग्स इथे समजावून घेऊया. प्रेपोजिशन्स ऑफ मॅनर म्हणजे काय बघा. These prepositions describe the way in which an action is carried out or the style method of doing something. म्हणजेच काय, असे काही प्रेपोजिशन्स आहेत ते एखादी घटना कुठल्या पद्धतीनं घडलेली आहे, कुठल्या पद्धतीनं आपण ती कॅरी आउट केलेली आहे त्याची पद्धत सांगण्यासाठी वापरले जातात. म्हणजेच काय, इथे ते आन्सर देतात हाऊ वॉज समथिंग डन. हाऊ म्हणजे काय, कुठल्या पद्धतीने, वे. त्यानंतर आहे बघा प्रेपोजिशन्स ऑफ इन्स्ट्रुमेंट. These prepositions indicate the tool, object or device used to perform an action. म्हणजे एखादी घटना घडवून आणण्यासाठी कुठलं टूल वापरलं आहे, कुठलं ऑब्जेक्ट वापरलं आहे, कुठलं डिव्हाइस वापरलं आहे ते सांगण्याचं काम प्रेपोजिशन्स ऑफ इन्स्ट्रुमेंट करतात. आणि आपल्याला याच्यातून कुठल्या क्वेश्चनचा आन्सर मिळतं, विथ व्हॉट, बाय व्हॉट मीन्स वॉज समथिंग डन. नंबर 3 prepositions of agent. These prepositions identify the person, group or force responsible for an action. म्हणजे आपल्याला काय होतं, कुठली व्यक्ती असेल, ग्रुप असेल, कुठली अशी गोष्ट आहे ज्यामुळे एखादी घटनाही घडलेली आहे त्यालाच आपण प्रेपोजिशन्स ऑफ एजंट म्हणतो आणि शक्यतो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला वापरलं जातं. आणि इथे आपल्याला दे आन्सर द क्वेश्चन्स बाय हुम, बाय व्हॉट वॉज इट डन. तर विद्यार्थी मित्रांनो हे मीनिंग्स आहेत, पण ऍक्च्युअल युसेस काय आहे ते आपण आता बघूया आणि याची लिस्ट बघूया आपण. प्रेपोजिशन्स ऑफ मॅनर, इन्स्ट्रुमेंट आणि एजंट. द लिस्ट ऑफ कॉमन प्रेपोजिशन्स बघा. मॅनर दाखवणारे बाय, विथ, इन, लाईक, ॲज, अकॉर्डिंग टू. इन्स्ट्रुमेंट मध्ये विथ, बाय, थ्रू, व्हाया. एजंट मध्ये बाय आणि फ्रॉम. तर बघूया आपण. आणि एक लक्षात ठेवायचंय, परत तेच सांगतोय, प्रेपोजिशनचा यूज हा कॉन्टेक्स्टवर करतो की त्याचा पर्टिक्युलर टाईप कुठला आहे. आता प्रेपोजिशन्स ऑफ मॅनर बाय कसं यूज केलं जातं बघा. बाय इंडिकेट्स द मॅनर ऑर मेथड. शी ट्रॅव्हल्ड बाय बस. कुठल्या पद्धतीनं, कशाने, बाय बस. ही सॉल्व द प्रॉब्लेम बाय गेसिंग द आन्सर. द थीफ एंटर्ड बाय ब्रेकिंग द लॉक. पद्धत सांगितली, वे सांगितलं, मेथड सांगितले बायचा उपयोग करून. वी लर्न बाय डुईंग म्हणजे प्रॅक्टिस करून. शी सक्सिडेड बाय हार्डवर्क. तर या सगळ्या वाक्यांमध्ये जर बघितलं आपण बायचा उपयोग प्रेपोजिशन ऑफ मॅनर म्हणून कसा केलेला आहे ते आपण इथे बघितलेलं आहे. त्यानंतर बघूया आपण प्रेपोजिशन्स ऑफ मॅनर विथ. आता विथ काय सांगतं आपल्याला, इट इंडिकेट्स अकंपनिंग मॅनर ऑर क्वालिटी. आता बघा, ही स्पोक विथ कॉन्फिडन्स. आता इथे काय दिलंय, क्वालिटी दिली. कॉन्फिडन्स इज द क्वालिटी ऍक्च्युअली. विथ कॉन्फिडन्स. द चाइल्ड डान्स्ड विथ जॉय. मॅनर दिलाय. शी फेस द चॅलेंज विथ करेज. त्यानंतर ही आन्सर्ड द क्वेश्चन विथ एस अँड शी वेलकम्ड अस विथ अ स्माइल. या सगळ्या ठिकाणी आपल्याला काय दाखवलंय, अकंपनिंग विथ सम काइंड ऑफ मॅनर ऑर क्वालिटी इथे दिसतंय. आणि अशा पद्धतीने विथचा उपयोग आपण प्रेपोजिशन्स ऑफ मॅनरच्या अंडर कसा करतो हे समजावून घेतलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इन शोज द स्टेट ऑर कंडिशन ऑफ ऍक्शन. मॅनर म्हणून कसं काम करते पद्धत दाखवण्यासाठी. ही शाउटेड इन अँगर. रागामध्ये. द सोल्जर्स फॉट इन सायलेन्स. शांततेत. शी रिॲक्टेड इन सरप्राईज. आश्चर्यचकित झाल्यामुळे, त्यामुळे रिॲक्टेड ज्याला म्हणतो आपण, शी रिॲक्टेड. द टीम प्लेड इन हार्मोनी अँड ही ऍक्टेड इन हेस्ट. घाईमध्ये. तर या सगळ्या ठिकाणी आपल्याला स्टेट ऑर कंडिशन ऑफ ऍक्शन दाखवण्यासाठी इनचा उपयोग प्रेपोजिशन ऑफ मॅनर म्हणून कसा केला ते आपण इथे बघितलेलं आहे.
तर इथे प्रेपोजिशन्स ऑफ मॅनर असं जे दिलं आहे हे टायटल आहे. त्याच्या अंडरचा आपण प्रत्येक स्लाइडवर ते कुठे 2, कुठे 1, कुठे 3 अशा पद्धतीने सायमल्टेनियसली डिस्कस केलेले आहे. त्यानंतर आहे इन्स्ट्रुमेंट दाखवण्यासाठी कुठलं प्रेपोजिशन वापरतात? विथ. आता विथ यूज फॉर द टूल और ऑब्जेक्ट यूज फॉर दॅट ऍक्शन. ही कट द ऍपल विथ अ नाईफ. म्हणजे कुठलं टूल आहे? अ नाईफ. शी रोट द लेटर विथ अ पेन. म्हणजे पेनचा उपयोग करून. द फार्मर प्लोड द फील्ड विथ अ ट्रॅक्टर. ही ओपन द डोअर विथ अ की अँड द आर्टिस्ट पेंटेड विथ अ ब्रश. प्रत्येक ठिकाणी जर बघितलं आपल्याला नाईफ असेल, पेन असेल, ट्रॅक्टर असेल, की असेल, ब्रश असेल, सगळ्या ठिकाणी टूल किंवा कुठला ऑब्जेक्ट यूज केला आहे हे सांगण्यासाठी प्रेपोजिशन ऑफ इन्स्ट्रुमेंट विथचा वापर केलेला आहे. नेक्स्ट बघूया आपण प्रेपोजिशन्स ऑफ इन्स्ट्रुमेंट कुठला आहे? प्रेपोजिशन ऑफ इन्स्ट्रुमेंट बाय. आता बघा, मीन्स ऑफ डुईंग समथिंग. मीन्स म्हणजे काय? कशाचा उपयोग केलाय? सी सेंट द पार्सल बाय कुरिअर. कशाचा उपयोग केलाय? कुरिअरचा पार्सल पाठवण्यासाठी. द मेसेज वॉज सेंट बाय ईमेल. ईमेलचा वापर केलाय. ही ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन. ट्रेनचा वापर केलाय ट्रॅव्हलिंगसाठी. ट्रॅव्हल्ड. शी पेड द बिल बाय चेक. धनाकर्ष, धनादेश आणि धनाकर्ष असे 2 शब्द आहेत. आणि त्यानंतर आहे बघा, धनादेशाला म्हणतो आपण चेकला. द रूम वॉज लिट बाय अ कॅन्डल. तर या सगळ्या ठिकाणी बायचा उपयोग द मीन्स ऑफ डुईंग समथिंग असा होतो. त्यानंतर बघूया प्रेपोजिशन ऑफ काय दिलं इन्स्ट्रुमेंट? थ्रू. एम्पॅसाइजेस चॅनल और मीडियम. चॅनल किंवा मीडियम सांगण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. आय गॉट द न्यूज थ्रू द न्यूजपेपर. न्यूजपेपर मधनं मिळाले. द मेसेज वॉज कन्व्हेड थ्रू अ फ्रेंड. चॅनल किंवा मीडियम अ फ्रेंड आहे. शी सक्सिडेड थ्रू हार्ड वर्क. कशा थ्रू? तर हार्ड वर्क थ्रू. वी अचीव्ड द गोल थ्रू कलेक्टिव्ह एफर्ट. ही स्पोक टू हर थ्रू अँड इंटरप्रिटर. तर अशा सगळ्या ठिकाणी आपण थ्रूचा यूज जो आहे हा चॅनल किंवा मीडियम सांगण्यासाठी कसा केला जातो हे आपण इथे बघितलेलं आहे. प्रेपोजिशन ऑफ एजंट बाय. आता बाय हे एजंट बनून कसं काम करतं? इन पॅसिव्ह व्हॉइस ऍक्च्युअली मोस्ट कॉमन प्रेपोजिशन फॉर द डुअर ऑफ अन ऍक्शन. ऍक्शन घडवणाऱ्याचं काम. ऍक्शन कशामुळे घडली ते सांगण्याचं. द पोयम वॉज रिटन बाय वर्ड्सवर्थ. वर्ड्सवर्थ इथे काय दाखवतोय आपल्याला? डुअर ऑफ अन ऍक्शन. द बिल्डिंग वॉज कन्स्ट्रक्टेड बाय द वर्कर्स. द बुक वॉज पब्लिश बाय ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. आणि द डिसिजन वॉज टेकन बाय द कमिटी. आणि द सॉन्ग वॉज संग बाय लता मंगेशकर. बाय नंतर आलेले सगळे आपल्याला डुअर ऑफ अन ऍक्शन, घटना घडवून आणणारे ज्याला म्हणतो आपण, म्हणजे सगळे कोण आहेत? एजंट्स आहेत. एजंट्स. अशा पद्धतीने आपण प्रेपोजिशन ऑफ एजंट बायचा उपयोग बघितलेला आहे. आता आपण बघणार आहोत प्रेपोजिशन ऑफ एजंट फ्रॉम. इट इंडिकेट द सोर्स और ओरिजिन ऑफ ऍक्शन और इन्फ्लुएन्स दाखवण्याचं काम. ही वॉज रेस्क्यूड फ्रॉम डेंजर बाय द फायरमॅन. आता इथे काय दिलंय? फ्रॉम डेंजर, सोर्स, ओरिजिन, डेंजर. द टेम्पल वॉज स्टोलन फ्रॉम बाय थ्यूज. इथे देखील काय? सोर्स किंवा ओरिजिन. द बुक वॉज बॉरोड फ्रॉम द लायब्ररी. ओरिजिन, सोर्स. शी टूक ऍडवाइस फ्रॉम हर मेंटर. परत इथे आपल्याला सोर्स दिसतोय. दिस ट्रेडिशन इज इनहेरिटेड फ्रॉम आवर अँसेस्टर्स. इथे देखील आपल्याला सोर्स किंवा ओरिजिन दिसतंय. तर अशा पद्धतीने आपण फ्रॉम हे प्रेपोजिशन ऑफ एजंट म्हणून कसं वापरलं जातं ते बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ सेशनमध्ये आपण प्रेपोजिशन ऑफ एजंट्स इथे डिस्कस केलेले आहे. त्याचा मिनिंग समजून घेतलेला आहे आणि प्रेपोजिशन्स ऑफ मॅनर आणि इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत हे देखील इथे डिस्कस केलेलं आहे with the help of different examples. So thank you students for attending this